माझा नमस्कार. माझे नाव करण विष्णू गायकवाड. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, इथे उपस्थित सर्व पूज्य गुरुजन वर्ग व विद्यार्थी बालमित्रांनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. यांच्या जयंतीबद्दल मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने व नम्रतेने ऐकावी माझी नम्र होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांना ज्योतिबा फुलेंनी लिहायला वाचायला शिकवले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी पुणे जिल्ह्यातील बेडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलीची शाळा काढली व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा मानही त्यांना मिळाला. व एवढेच नाही तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या शाळेत जात असताना लोक त्यांना शेण दगड फेकून मारत असे जेव्हा त्यांनी पहिली मुलीची शाळा काढली तेव्हा त्यांच्या शाळेत 3च मुली शिकत होत्या व लोक त्यांना विरोध करत होते. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. एवढेच नाही तर पहिल्या काळामध्ये स्त्री पुरुष भेदभाव व जाती भेदभाव व्हायचा. आताच तसं राहिलं नाही. स्त्री पुरुष भेदभाव पहिल्या काळातली लोक म्हणत होती की मुलगी शिकली पाप आहे, मुलीला शिकवणं पाप आहे. मुलगी शिकली पाप आहे कारण की ती लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाणार, आपल्याला त्याचा फायदा काय. व जाती भेदभाव व्हायचा. जाती भेदभावामध्ये या महापुरुषांनी व थोर व्यक्तींनी जाती भेदभाव केले नाही. तसे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी जाती भेदभाव केले नाही. त्यांनी फक्त माळी समाजाच्या मुलीसाठी शिक्षणाचा हक्क मिळवून दिला नाही तर इतर समाजाच्या मुलीसाठी शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठीच संविधान लिहिले नाही तर इतर समाजासाठीही संविधान लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाजासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले नाही तर इतर समाजासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. व राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी फक्त धनगर समाजासाठीच कार्य केले नाही तर इतर समाजासाठी कार्य केले. व इतर स्त्रियांनी व महापुरुषांनी जाती भेदभाव केले नाही. एवढेच नाही तर मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आता काम करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS या क्षेत्रात मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभा आहेत. सांगायचे जर झाले तर राजकारणच काय फक्त देशाच्या सीमेवर जाऊन मुली लढत आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या खुर्चीवर जाऊन सुद्धा मोदी कार्यरत आहे. याच्या मागचे कारण एकच आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्यांनी जर हे पाऊल उचलले नसते तर मुलगी आज फक्त चूल आणि मुलंच करत राहिली असती. धन्यवाद.